तर एक माणूस म्हणे महाराज माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करते. कोण म्हणे तुमच्यावर तुमची बहीण प्रेम करते? आपल्या बहिणी आपल्यावर किती प्रेम करतात एक तरी बरं झालं तुमच्या परिसरातून समृद्धी महामार्ग नाही गेला. ज्या ज्या ठिकाणून समृद्धी महामार्ग गेला त्या सगळ्या भावाला माहिती बहिणी किती प्रेम करतात म्हणून महाराज. या दलिंदर बहिणीने एका सहीचे 50-50 लाख रुपये घेतले महाराज. परवा दिवशी एक माणूस रडू लागला औरंगाबाद जवळ मला म्हणे महाराज माझे वडील लहानपणी मरण पावले, तेव्हापासून तर आतापर्यंत मी माझ्या बहिणीला माझ्या लेकरापेक्षा जास्त जीव लावला हो. हिच्या लग्नासाठी 4 एकर जमीन विकली महाराज. एवढं तिला जीव लावला, एवढं सोन्या नाण्यानं तिला मडवलं, तिचं लग्न केलं. माझ्या शेतातून समृद्धी महामार्ग गेला महाराज. तर चेक काढण्यासाठी आता बहिणीची सही लागतीच ना महाराज. तर बहिणीने मला सांगितलं तू मेला तरी चालेल, तुला जर चेक काढायचा असेल तर पहिले 50 लाख रुपये माझ्या खात्यावर ट्रान्सफर कर, त्यावेळेसच तुला सही देते, तशी सही देणार. म्हणून जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे. आता मायबाप स्वार्थी झाले, बहीण स्वार्थी झाली. एक माणूस म्हणे महाराज तुम्ही लोकांची दिशाभूल करतात, माझी सौभाग्यवती माझ्यावर खूप प्रेम करते. बायकोच्या बाबतीत तर 10 लाख 50 लाख 1 कोटी 1% म्हणजे खोटच आहे महाराज सगळं. तुम्ही म्हणसाल प्रमाण हो. बाईल म्हणती खरं मरता तरी म्हणजे गाढव. खर म्हणजे काय? गाढव. ज्या वेळेस आपण थकतो दादा, सर्व इंद्रिय आपले निकामी होतात, आपण एखाद्या पलंगावर पडलेला असतो, खाटवर पडलेला असतो, त्यावेळेस आपल्या बायकोच्या आपल्या विषयीचे उद्गारे. बाईल म्हणती खर, खर म्हणजे गाढव. करता तरी बरे नासी येले घर थुंकोनिया. म्हणून या जगाचा एक नियम आहे दादा, जोवरी चळन गाहो तोवरी म्हणती देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुला. जमाय बाप, जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती, जोपर्यंत तारुण्य, तोपर्यंत लोक तुमच्या पुढं करतात. मी याच्या पुढे जाऊन बोलल दादा तुम्हाला. माणसं निवडून आल्यानंतर जास्त सोबत असतात का पडल्यावर हो? राजकारण तर तुमच्या संगमनेर तालुक्याला चांगलं कळतंय महाराज, सांगा ना मला. माणसं निवडून आल्यानंतर जास्त सोबत असतात, अरे पडल्यावर बाहेरचे नंतर सोडतात रे, पहिले घरचे फोन स्विच ऑफ करतात. हा नियम आहे दादा. म्हणून माझी विनंती, बरं हे माणसाला कळत नाही का? कळतं, पण वेळ निघून गेल्यावर. बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर जाऊ. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? एकदा वेळ निघून गेली की जीवनामध्ये एकच गोष्ट उरती, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी षट्जनरेषणम. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना दादा. मग माझी विनंती तुम्हाला सावध व्हा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. दादा म्हणून जगातले जेवढे काही पात्र आहे, जेवढे काही नाते, तिकडे सर्व स्वार्थी महाराज. हे कळत नाही असं नाही, कळतं, पण केव्हा कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे
सगळे लोक स्वार्थी. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. पण कोण आहे ती? महाराज सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जगद्गुरु तुकोबराने माऊली हा शब्द वापरलाय आणि लेकरू हा शब्द वापरलाय. लक्ष देऊन ऐका दादा. आई जशी आपल्या मुलाच्या हितासाठी रात्रंदिवस झुरत असते, आई जशी आपल्या मुलाच्या हिताच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असते, तसं साधू संत सुद्धा तुमच्या आणि माझ्या हितासाठीच झटतात ना दादा. आणि खरं सांगू का, मायबापापेक्षा साधू संतांचे उपकार जास्त सांगितलेले. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. केले उपकार सांगू मी, पण ते करतात काय महाराज? मज निरंतर जगद्गुरु तुकोबराने माऊली हा शब्द वापरला आणि लेकरू हा शब्द वापरला. आई आपल्या मुलाचा हिताचा किती विचार करते. खूप गोड उदाहरण तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवतो. एका माय माऊलीचं लग्न झालं दादा. लक्ष देऊन कीर्तन ऐका. एका माय माऊलीचं लग्न झालं. सोन्यासारखा सुंदर संसार चालू होता. 2-3 एकर जमीन होतं. दोघं नवरा बायको आनंदानं संसार करायचे. 2 वर्ष ओलांडल्यानंतर त्यांना सोन्यासारखं एक अपत्य झालं. एक सुंदर असा मुलगा झाला. आणि मुलगा झाल्याबरोबर 3ऱ्या-4थ्या दिवशी मुलगा तो व्यक्ती 2 व्हीलरवर जात असताना एका ट्रकने त्याला उडवून दिला आणि त्याचा अपघात झाला. मरण पावलाय तो. ज्यावेळेस त्याच्या त्या पत्नीला कळालं की आपले पती मरण पावले, तिला एवढं दुःख झालंय महाराज. एका डोळ्यामधून आनंद अश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामधून दुःखाचे अश्रू. ती विचार करते, देवा काय तुझा दरबार रे, काही कळत नाही. 2 वर्ष मला लेकरूच झालं नाही. सोन्यासारखं एक लेकरू झालं आणि लेकरू झाल्याबरोबर तू माझ्या कुंकुवाचा धनी मला सोडू घेऊन गेला दादा. पण पत्नीने विचार केला, आपण जर रडत बसाव, दुःख करत बसाव, तर या 3 दिवसाच्या मुलाचा काय दोष आहे म्हणून तिनं सगळं दुःख गिळलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागली. बघता बघता पोरगं मोठं झालं. पोरगं खूप शाळेत हुशार होतं दादा. लक्ष देऊन ऐका. लहानपणापासून मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा होती. आईनं तसे प्रयत्नही केले महाराज. शाळेची फी भरण्यासाठी पैसा कमी पडू लागला म्हणून आईनं त्याची जेवढी काही जमीन होती 5 एकर ती जमीनही विकून टाकली. तरी सुद्धा पैसा पुरत नव्हता. अंगावरचे नवऱ्याच्या कालीन जेवढे दागिने होते तेवढे दागिने विकले. शेवटी एवढं सर्व करून सुद्धा पैसा कमी पडू लागला. आई लोकांच्या घरी धुणं भांडे करू लागली आणि त्याचं संगोपन करू लागली. एवढा सुंदर सांभाळ केला महाराज. त्या मायमाऊलीने कधी अंगावर नवी साडी नाही घातली, पण मुलाला कधीच जुन्या ड्रेसवर पाठवलं नाही. बघता बघता मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. मुलाने फोन केला, आई ए आई ऐकलंस का ग? आईनं सांगितलं, काय रे सोन्या? आई मी तुझ्या आशीर्वादाने आज सॉफ्टवेअर इंजिनियर झालो ग. आज तुझा वनवास संपला. माय काळजी करू नको. याच्यानंतर मी काम करायचं आणि तू बसून राहायचं. मला माहिती आहे आई, तू शिळी भाकर खाऊन झोपली, पण मला कधीच तू शिळा डबा शाळेत जायला दिला नाही. तू फाटकी साडी घालून राहिली, पण मला कधीच शाळेत जाताना तू फाटक्या कपड्यावर पाठवलं नाही. आई आता मी काम करणार आणि तू आराम करायचं. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची एक मुलगी होती. ती सॉफ्टवेअर इंजिनियर झाली होती. मुलाने आईला सांगितलं, आई ही मुलगी मला खूप पसंत आहे. आईने त्याच्या घरी सोयरिकीची बातचीत केली. दोघांच्या साक्षीनं लग्न झालं आणि मुंबईसारख्या ठिकाणी दोघं राहू लागले. तिलाही 80,000 रुपये पगार होता आणि यालाही 80,000 रुपये पगार होता. आई बसून राहायची, पण आईचं वय 74-75 वर्ष झालं आणि आईला एक रोग झाला होता. त्या रोगाचं नाव आहे टीबी. ती टीबी अशा प्रकारची होती की दिवसभर आईला काहीच त्रास होत नव्हता, पण रात्र झाली रे झाली की आईला खोकला यायचा. अनेक डॉक्टर दाखवले, अनेक आयुर्वेदाचार्य दाखवले, अनेक औषधे घेतले, पण आईचा खोकला काही मात्र राहत नव्हता.
2-4 वर्ष ओलांडल्यानंतर एक दिवस त्याच्या बायकोने त्याला प्रश्न केला, मालक ओ पतिदेव. तो म्हणला, काय ग? दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं मालक, संध्याकाळी घरी यावं, थोडं जेवण करून आराम करावं. म्हणलं की तुमची आई नुसती खोकलत बसते. हे बघा, मला तुमच्या आईचा त्रास सहन होत, एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या, पोरगा रडायला लागला आणि रडता रडता आपल्या बायकोला सांगू लागला, ग वेडे, मी 3 दिवसाचा असताना माझा बाप सोडून गेला ग मला. त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि मी तिच्या जीवनाचा आधार आहे ग, तिला कोणीच नाहीये. आणि मी जर अशा परिस्थितीमध्ये तिला सोडून गेलो तर मला महापाप लागेल. माय असं वेड्यासारखं करू नको. पोरगी थोडी हट्टी होती. पोरगी म्हणे, एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर असेल तर तुम्ही सांभाळा तुमच्या आईला, मी घर सोडून चालले. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. पोरगा विचार करू लागला, या परिस्थितीमध्ये जर ही घर सोडून गेली तर सोन्यासारखे लेकर कोणा सांभाळायचं या लेकराला. दबक्या आवाजामध्ये पोरगा आपल्या आईला म्हणला, माय ए आई. आई म्हणली, काय रे बाळू, चाल माय, मी तुला काशीला घेऊन जातो. पोरानं आईचा हात धरला आणि काशीला म्हणून एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. काळा कुट्टा अंधार, अमावस्येची रात्र आहे. जंगल घनदाट असल्यामुळे त्या जंगलाच्या जे झाड आहे त्या झाडाचा पाला तोडायची आणि खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणला, माय 2 मिनिटं बैस, मी आलोच. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आईनं हंबरडा फोडला, बाळा ए बाळा इकडे, मला माहिती आहे तू आता गेल्यानंतर परत येणार नाही. तुझी माय रे मी, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भामध्ये वागवलंय मी. तळहाताच्या फोडासारखं जपलं माझ्या सोन्या. अरे तू जर मी जर काम करत असेल आणि तू जर खेळत असेल आणि तू जर रडायला लागला तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. काय म्हणले ती आई, मी जर कामामध्ये मग्न असेल आणि तू जर रडायला लागला, तुझ्या रडण्याच्या आवाजानं माझा पान्हा बाहेर येत होता. एवढं प्रेम करते बाळा मी तुझ्यावर. आणि तुझ्या मनात आलेले वाईट विचार मला लक्षात येणार नाही का? काळजी करू नको, सुखानं घरी जा, आनंदानं संसार कर. सोन्यासारखी माझी सुनबाई आहे, नातव आहे. हे बघ बाळा, पण घरी जात असताना मी ज्या रस्त्याने पाला टाकलाय त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला योग्य रस्ता सापडल. आणि जर तो रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी, ते हिंस्र पक्षी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. माझा प्रश्न आहे सर्व मायबापांना, का हो, ज्या मुलाने त्या आईला मृत्यूच्या मुखामध्ये सोडलंय, मृत्यूच्या दारामध्ये सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे हित वाहे माऊलीचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे पण आई फक्त आपल्या पोराच्याच हिताचा विचार करते, सर्वांचा नाही करत. आता उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजले होते, मे महिन्याचे दिवस होते. 10-12 मुलं गल्लीत खेळत असताना आईने आपल्या लेकराला आवाज दिला, पप्पू ए पप्पू इकडे ये. पोरग तिथूनच म्हणतो, काय ग माय? अरे बाळा ऊन लागन तुला, किती ऊन तापताय, सावलीत ये ना, आजारी पडशील. मुलगा सांगतो, अगं आई माझे सर्व मित्र इथं खेळत आहे, मला कसं ऊन लागेल? त्यावेळेस आईच्या मुखातलं वाक्य खूप गोड आहे, अरे पप्पू त्यांना मरू दे तू सावलीत ये. काय म्हणते आई? त्यांना मरू दे तू आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नाही. आई जशी आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते तसे साधू संत तुमच्या आणि माझ्या हिताचा विचार करतात. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट. संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समान. दादा नवनीतासारखं मऊ माझ्या साधू
संतांचा अंतर्गत म्हणून महाराज सांगतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठोबा सांगत असताना माझे तुकोबराय सांगतात पोटी भारव आहे त्याची सर्वस्व हिस्सा आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती मायबाप जगद्गुरु तुकोबरायांनी हे जेवढं काही वर्णन केलेलं आहे ते स्वतःच्या आई संबंधाने केलेलंच नाही माझ्या ज्ञानोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्यासाठी केलेले जगद्गुरु तुकोबरायांना ज्ञात होतं साधू संतांनी जर माझा स्वीकार केला साधू संतांनी जर माझ्या हाताला धरलं तर निश्चित मला भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना या अभंगाचा भाव कळण्यासाठी याच्या नंतरच्या अभंग वाचावं लागण्याच्या अगोदरचे तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय साधू संतांचं काय करतात विनवणी करतात माझी विनंती दादा तुम्हाला जगद्गुरु तुकोबराने रूपक आईचं आणि लेकराचं केलं जरी असेल तरी पण विनंती साधू संतांची केलेली सांसारिक माणसाची विनंती तुकोबराय कशाला करतील दादा सांसारिक माणसाने सांसारिक माणसाची विनंती करत जाऊ नये कारण संसारातले जगळे जीव अपूर्ण आहे दादा म्हणजे अपूर्ण जीव तुम्हाला खरं प्राप्त करून देणारच नाही म्हणून माणसाला जीवनामध्ये परिपूर्ण जर प्राप्त करून घ्यायचं असेल परिपूर्ण अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल एक तर माणसाने देवाची विनंती करावं नाही तर साधू संतांची विनंती करावं आणि तुकोबराय तर काय बाबा बाबा काय तुकोबरायचे प्रमाण आहे अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका कृपाळू सज्जन तुम्ही संत जन याची कृपा दान तुमचे मज म्हणून जगातले जेवढे काही गोष्टी आहे त्या सगळ्या स्वार्थी म्हणून बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती मायबाप जगातलं चालतं बोलतं दैव तुमचे मायबाप आहे दुसरा परमार्थ करण्याची गरजच नाही हो दादा माणसाला या जगातलं चालतं बोलतं दैव तुमचे मायबाप आहे नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं तरी चालेल नाही तुम्हाला काशीला जाता आलं तरी चालेल पण या जगातले चालतं बोलतं दैव मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता भाव रामायणकार सांगतात या जगातलं चालतं बोलतं दैव तुमचे मायबाप आहे त्या मायबापाची जर सेवा केली तर दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे मग मायबाप या जगातलं चालतं बोलतं दैवत जर आपले मायबाप असेल त्या मायबापाची सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
या कुटुंबाने जेवढं थाटामाटात केलं महाराज, मला खूप आनंद वाटला. खरं सांगू का तुम्हाला, आज गरज आहे दादा या समाजाचा. जर विचार करायला गेलो तर या वेदाचं वाक्य काय, मातृदेव भव पितृदेव भव. जे ताईला देवता मानल्या जातं, तिथं बापाला देवता मानल्या जातं, त्याच भारतामध्ये जर अनेक वृद्धाश्रम जन्माला येत असेल तर निश्चित आम्ही लोक कुठंतरी चुकतो याचं प्रत्येकाने निरीक्षण केलं पाहिजे दादा. म्हणून बसलेल्या सर्व मंडळीला विनंती आहे, बाकी नाही काही केलं तरी चालेल, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मायबाप या जगातलं चालतं बोलतं दैव तुमचे मायबाप आहे. नाही काही तुम्हाला करता आलं तरी चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. पैशानं सगळं मिळतो जगामध्ये, पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से अच्छा बिछाना मिल सकता है आप लोगों को, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चितच माणूस काय होतो, पोरका होतो. मी दररोज सांगतोय, आई वाचुनी पोरा वेगळी, नाती तुटली फार, आईचा मावळला आधार. आमच्या मातोश्री अनुसायाबाई ज्या ठिकाणी असतील ना महाराज, त्या ठिकाणी निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. त्या विचार करत असतील, अरे इथं पोरं मायबापाला बोलायला तयार नाहीये, इथं पोरं मायबापाला भाकरी घालायला तयार नाहीये, पण माझ्या चारही मुलांनी काय गोड उत्सव ठेवलाय महाराज. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला हो. काय त्या मायमाऊलीचे संस्कार असतील महाराज. मी खरं सांगू का, अशी चालक अशी मालक मायमाऊली जर प्रत्येक घरामध्ये मिळाली तर मला असं वाटतं कोणतेच भाऊ कधीच वेगळे निघणार नाही, कोणतीच फॅमिली कधी वेगळी निघणार नाही महाराज. हे प्रत्येकाचे काय आहे, प्रत्येक मायबापानं आपल्या मुलाला दिलेले काय असतात, संस्कार असतात. त्यांनी किती बंगले बांधले बघा ना, चारही बंगले सारखेच आहे महाराज. चारही भावाचे चारही बंगले काय आहे, बंगले सारखे याला महत्व नाहीये. बंगले वेगळ्याही कलरचे असू शकतात, पण बंगल्यामधले जेवढे काही माणसं आहेत ते सगळे एका जातीचे आणि एका विचाराचे, म्हणून सगळं कुटुंबापर्यंत एकत्रित आहे महाराज. बरोबर आहे का नाही. भगवंता चरणी हीच प्रार्थना करा, भगवंता जोपर्यंत हे कुटुंब आहे तोपर्यंत या कुटुंबाला कोणाचीही नजर न लागता मरेपर्यंत हे कुटुंब एकत्रित राहो. जसे हे चार भाऊ एकत्रित आहे तसे त्यांच्या मुलांनी त्यांच्या बापाचा आदर्श घ्यावा. त्यांच्या मुलांनी म्हणजे त्या नातवांनी सुद्धा त्यांच्या बापाचं, म्हणजे ही जी परंपरा आहे ती परंपरा अशीच अखंड राहो, अशी आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करू. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, अग तळप त्याहून हात आणि रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून
प्रत्येक मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, वैकुंठवासी कैलासवासी गंगा भागीरथी अनुसयाबाई बाळाजी पाटील नेहे यांचे सर्व कुटुंबीय, मला वाटतं त्यांचे 4 चिरंजीव आहे. आमचे यशवंत भाऊ आहे, आमचे दिनकर भाऊ आहे, जगन्नाथ भाऊ आहे आणि सकाहरी भाऊ आहे, आणि मला वाटतं आजींना 3 कन्या आहे ना, 3 कन्या. हा सर्व त्यांचं एकत्रित कुटुंब द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. फक्त त्यांच्या कुटुंबियांना माझी एक विनंती आहे, जसं तुमच्या वडिलाचा आई वडिलाचा वारसा आतापर्यंत असाच चालू आहे, असा कायमस्वरूपी पुढं राहावं आणि आपल्या फॅमिलीचा आदर्श आपल्या तालुक्यानं नव्हे, जिल्ह्यानं नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रानं घ्यावा अशी विनंती तुम्हा सर्व मंडळीच्या चरणी मी करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुरुजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असा गायनाला साथ दिली असं असणाऱ्या आपल्या एक भागाचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे अनंता महाराज दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. त्या दादाचं नाव काय? होय महाराज. महाराजाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी विना घेतला तर त्या दादाचं नाव काय? गणेश महाराज. तिन्ही ह्या भागाचं वैभव आहे. तिन्ही गायनाचार्य महाराजांच्या मंडळी मी महाराजांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आज कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून आज आपल्या कार्यक्रमाला आमचे एक आळंदीचे रामायणाचार्य, भागवताचार्य, युवा कीर्तनकार, माझे परम मित्र आमचे गणेश दादा घोडके महाराजही कार्यक्रमासाठी उपस्थित. दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आपल्याच तालुक्याचे एक युवा कीर्तनकार आमचे ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ, माऊलींच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि आमच्यावर नेहमी सर्वच गुणीजन महाराज मंडळीवर, कलाकारावर नेहमी प्रेम करणारे आमचे रोहिदास महाराज दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांची गोड अशी ही वारकरी शिक्षण संस्था आहे, असे असणारे आमचे राम महाराज, श्रीराम महाराज तांगडे, सकाराम महाराज, अण्णा, सर्वांच्या परिचयाचे अण्णा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी संगमनेरकर सर्व ग्रामस्थ मंडळीला, पंचक्रोशीतील मंडळीला एक विनंती करील. दादा, आज जर आपण विचार करायला गेलो तर तुम्ही तुमच्या मुलांना इंजिनियर करू शकता, डॉक्टर करू शकता, MBBS करू शकता, काहीही करू शकता, पण योग्य दिशा देण्याचं काम, योग्य संस्कार देण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतोय महाराज. आणि त्या वारकरी संप्रदायाचे एक गुरुकुल, संदीपानी गुरुकुल आमच्या सकाराम महाराजांनी, आमच्या रामबाबांनी हाती घेतले. माझी विनंती करील मी दादा तुम्हाला, तुम्ही मुलांना नोकरीला लावू शकता, पण मुलांना योग्य संस्कार देसाल काही सांगता येत नाही. आणि ते योग्य संस्कार देण्याचं काम, मुलगा घडवण्याचं काम, हे जेवढे जे मुलं दिसतात तुम्हाला, यात एखादाही मुलगा नाही कीर्तनकार झाला तरी चालेल दादा, नाही गायक झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल, पण महाराज एक मुलगा जरी सुसंस्कारिक जीवन जगला तर एक कुटुंब सुखी